तो गुड मॉर्निंग मित्रांनो. काय जास्त मेजर इश्यू पण नव्हता, फक्त सेन्सरची ना त्याची जी वायर असते ना, म्हणजे अशी ग्लाईड करत जाते गाडी. हीट होऊन बंद झाला, तो चालूच होत नव्हता. पण लय का कोण्यामध्ये होतो, आई शपथ हे लोक आता कुठे गेले. तो गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे दिवस दुसरा आणि काल मस्त झोप लागली थंडीमध्ये, एकदम कडक एकदम आलो तेव्हा. सो आजचा आपला प्लॅन सिम्पल आहे. आज आपण जाणार आहे महालक्ष्मी कोल्हापूर, तिथून रंकाळा बघायला आणि तिथून ज्योतिबाला. सो असा सिम्पल प्लॅन आहे. आणि आपले बाकीचे रायडर सगळे गेलेत पुढे, कारण एखादा टायर पंक्चर झालेला, त्याच्यामुळे ते लोक गेलेत पुढे. आणि फक्त मी आणि संकेत, आमच्या दोघांच्याच गाड्या आहेत. सो आम्ही पण आता लगेच निघू थोड्या वेळात, सगळं सामान वगैरे लोड करू आणि आपण भेटू मग आता डायरेक्ट मोटो ब्लॉगिंग सेटअपवर. हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द ब्लॉग एव्हरीवन. सो आज आहे आपला दिवस दुसरा आणि आज आपण निघालोय महालक्ष्मी आणि ज्योतिबा करायला. काल तर एवढा थकवा होता आणि इतकं बेकार फील होत होतं काल. मेन तर कालची थंडी, बापरे बापरे, त्या गावाला भरपूर थंडी आहे. कडक एकदम, पण झोप मस्त लागली. थंडी होती ना, थंडीत झोप भारी लागते. मस्त काल झोपलो, सकाळी उठलो आणि रेडी झालो. आणि आता आपण निघालो महालक्ष्मी आणि ज्योतिबा करायला. आपले बाकीचे सोबतचे रायडर पुढे गेलेत, मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंच सोबत आहे, कारण आमच्यामध्ये एखादा टायर पंक्चर झालेला आणि इथे गावामध्ये जवळपास कुठे पंक्चरवाला नाही. पंक्चर काढायचं असेल तर जवळपास 20 किलोमीटरवर आहे. तर आम्ही म्हटलं त्यांना की तुम्ही जा पुढे, आम्ही तोपर्यंत येतो. पण आहेत सोबत काही जण, जसं हा स्कूटीवाला बकमॅनवाला, याचीच बिचाऱ्याची काल स्कूटी ब्रेकडाऊन झालेली. आणि काय जास्त मेजर इश्यू पण नव्हता, फक्त सेन्सरची ना त्याची जी वायर असते ना, ती फक्त त्याची थोडीशी लूज झालेली, त्याच्यामुळे त्याला ती इंजिन लाईट दाखवत होती. सर्व्हिस सेंटरमध्ये गेलं, त्यांनी ती वायर फक्त जॉईंट केली तर इश्यू सॉल्व झाला आणि गाडी स्टार्ट झाली. नाही तर आम्ही किती वेळ, जवळपास 2.5 तास आम्ही ट्राय करत होतो, पण त्याची गाडी काय स्टार्ट व्हायलाच मागत नव्हती. त्याच्यामुळे बिचारायला मग तिकडेच थांबायला लागलं सर्व्हिस सेंटर जवळ. हा रस्ता मस्त आहे इकडचा, जंगलात ना एकदम. आणि हे आपले बाकीचे रायडर व्हिडिओ शूट करतात. ॲक्च्युली मला हा मोबाईल माउंट आहे ना, थोडं इथे सरकवायचं आहे, कारण ह्याचा जो GPS माउंट आहे ना, हा खालचा, आम्ही जस्ट निघायच्या एक बोलतात ना अर्धा तास आधी जाऊन घेऊन आलो आणि जॉईन केला. कारण तो कुठेच अवेलेबल होत नव्हता. मला ऑनलाईन मी मागवत होतो, पण भरपूर वेळ दाखवत होता. मग एक कांदिवलीलाच एक स्टोअर आहे वाहना म्हणून, फायनली तिकडे त्यांना मी फोन केला तर त्यांच्याकडे अवेलेबल होता आणि जाऊन मग घेऊन आलो. आम्ही निघायच्या अर्धा तास आधी जॉईंट केला, त्याच्यामुळे तो आता असा तरी लागला. आणि काल पण आलो तर पूर्ण थकून आलेलो, त्याच्यामुळे काय सारखा करत बसलो नाही. आणि आज सकाळी मग निघालो कोल्हापूरला.
आता बघू आल्यावरती थोडा वेळ असेल ना, ते स्क्रू वगैरे त्याचे ते लूज करून थोडा इकडे सरकवून घ्यायला हवा, म्हणजे व्यवस्थित असा तो मधोमध येईल. बापरे, ही गाडी कसली धूळ उडवत चालली कंटिन्यू. थोडं स्लो करूया. आपली ॲडव्हेंचर बाईक आहे म्हणून आपण रफ्फारफ जातो खराब रस्त्यात ना. आणि बाकीचे R15 आणि MT वगैरे घेऊन येतात ते स्लो येतात रस्ता खराब असल्यामुळे. काढला पंचर, काढला सोबत घेतलाय खिळा. एकच पंचर होता ना. अच्छा, तेव्हा पण एक होता. अरे रे, तू आज नवीन टाकलेले ना टायर. नवीन आहे टायर, मग तेच बोललो नवीन टायर लगातार 2 पंचर. मनाला होल होत बोलते टायरला होल होते, मनाला होल होते आता. चलो, अरे हे लोक निघतात आणि थांबतात, काय चाललंय काय. काही पेट्रोल पंप बघायला पाहिजे, माझी गाडी रिझर्वला लागली आहे. इथे पेट्रोल पंप कुठे आहे काय माहिती. यस, पेट्रोल पंप कुठे आहे इकडे. थांबूया तिकडे. हा, मला पण भरायचं, रिझर्वला लागले. बापरे, कसला आला बघितलं काय. सो पेट्रोल भरून झालंय आणि यावेळेला आपल्याला ॲव्हरेज मस्त 35.7चा. आणि काल मी चेक केलेलं सकाळी, तेव्हा 36चा ॲव्हरेज दाखवत होता. आता इथे थांबलोय ज्यूस पियाला. सगळेजण ज्यूस पियाला म्हणजे आपल्या गाड्यात. काय दिसतंय यार, लोड केल्यावर तर खतरनाक दिसतंय एकदम. मी जास्त काय लगेच टॉप बॉक्स वगैरे नाही घेतलंय, फक्त ही एक टँक बॅग घेतली आणि ह्याने पण एक टँक बॅग घेतली जी मागे लावली आहे गार्डियन गॅसची. ती पण मस्त आहे. लास्ट टाइम मी पडलेलो याने सरून, त्याच्यामुळे घासलंय. आणि कडक दिसते बाई इंडी, मजा येते बघायला. मस्तपैकी थंड उसाचा ज्यूस पिऊन झालं. मागाशी ॲक्च्युली मी बोलताना लिंबू सरबत बोललो, मला माहिती नव्हतं उसाचा रस आहे. मी चुकून बोललो लिंबू सरबत.
चांगला रस्ता असला की गाडी चालवायला पण मजा येते. ते रस्त्याचं काम चालू आहे. पण अशा रस्त्यावरनं पण ना, आता हा रस्ता एकदम पूर्ण असा म्हणजे एवढा चांगला नाही, पण त्याच्यावरनं पण ही गाडी अशी स्लाईड करत जाते, लिटरली स्लाईड करत. मजा येते चालवायला. लाल परी, लाल परी, लाल परी, लाल परी, लाल परी, मुझको लाल परी. आता इकडनं पण ना काहीच फील नव्हतं. आता असं मोठा खड्डा वगैरे असेल तर असं हे होतं. आणि ते बोलतात ना, असे झटके नाही बसत. थोडं वर खाली तर होतं, पण जसं मी आधी NS चालवायचो ना, NS वरती तर मला छोट्यातला छोटा हे पण फील व्हायचं, पण ह्याच्यावरती काहीच फील नव्हतं. एकदम म्हणजे अशी ग्लाईड करत जाते गाडी. तरी पण ह्याचे सस्पेन्शन म्हणजे हिमालयन वगैरे त्याच्या कम्पेअरमध्ये तेवढे किंग नाही आहेत. बाकी ते हिमालयन म्हणा किंवा 390 ॲडव्हेंचर, ते प्रॉपर सस्पेन्शन आहेत. ह्याचे पण चांगले आहेत, बट तितके असे असे हे नाहीत. सस्पेन्शन ट्रॅव्हल वगैरे असा भारी नाही. बट तरी पण ही गाडी चालवायला मजा येते. आता ह्याला मी इझिली ओव्हरटेक करू की तेवढा खराब रस्त्यात एकदम इझी. तसं खराब रस्त्याला मी ह्याला ओव्हरटेक करू शकतो ना, तसं चांगल्या रस्त्याला हा मला एकदम इझिली मुंगीसारखा बाजूला करून टाकू शकतो, एकदम इझिली. कारण चांगल्या रस्त्यावर ही गाडी रॉकेट आहे 390, आणि खराब रस्त्यावर आपली गाडी रॉकेट आहे. अरे हे लोक मला वाटलं खूप जास्त पुढे गेले असतील. इथेच आहेत. भाई नक्की कोणाचा व्हिडिओ काढतोय तेच कळत नाही. One eternity later. आलो फायनली. इथून जास्त नाही, आता पुढे इथून काहीतरी 1 किलोमीटर वरती आहे अंबाबाईचं मंदिर. पण आई शपथ, येताना जो रस्ता लागलाय आई, आहे बेकार रस्ता, एकदम खराब रस्ता, एकदम खराब. आणि त्यात माझ्या गोप्रोची पण बॅटरी संपली. बॅटरी नाही संपली ॲक्च्युली, हीट होऊन बंद झाला, तो चालूच होत नव्हता. पण लय बेकार रस्ता. शेवटी आता इकडे थांबलो जरा मागे, तिथे थांबून बॅटरी वगैरे चेंज केली. लय बेकार रस्ता होता भेंडी. तर आपल्या एका भाईचे तर मिररच हालायला लागले, आणि त्यात सिंगल लेन होता. म्हणजे असं पण नाही की तुम्ही कुठे खड्डा वगैरे चुकवू शकता, तुम्हाला त्या खड्ड्यातनंच जायचं. अरे बापरे. आणि त्यात पब्लिक पण अशी त्या सिंगल लेनला ओव्हरटेक करत होती ना समोरनं, बापरे बापरे. म्हणजे दुसरं कोणाला यायचंच नाही, सगळ्यांना नील आर्मस्ट्रॉंगच बनायचंय, सगळ्यांनाच पहिलं जायचंय. लिटरली आम्ही लोक बाईकवर होतो तर एका बघ कानात हेडफोन टाकून चाललाय. आम्ही बाईकवर होतो तर एका कोण्यामध्ये होतो. आई शपथ, हे लोक आता कुठे गेले. सो फायनली आता आपण
फायनली आपण कोल्हापुरात पोहोचलो आता. आणि इथे आता आम्ही आलोय. इकडे हे यांचं माझ्या मित्राच्याच ओळखीचं कोणाचं तरी घर आहे. सो आता त्यांच्याकडे आलोय आणि इथून पुढे मग आम्ही जाऊ दर्शनाला. इथे थोडा वेळ थांबणार आहे. त्या सगळ्यांच्या गाड्या लागल्यात इकडे. इथे 2 ही माझी विश्राम लागले इथे आणि ह्या आपल्या बाकीच्या गाड्या लागल्या. आणि इकडे आपले पब्लिक आहे सगळी. पण हा एरिया एक नंबर वाटला मला. माहिती नाही याचं नाव काय आहे काय, बट जबरदस्त वाटलं. म्हणजे सगळ्यांचे असे म्हणजे असे 2 माळ्याचे 3 माळ्याचे घर आहेत. कडक वाटतं एकदम असं बघायला ना. आणि ऑब्विसली आतून पण सगळं भारीच असेल पण असं बघायला सही वाटतं ना. लाईनीमध्ये सगळ्यांचे असे डबल टिबल असे घर आहेत. कडक वाटतं बघा. कोल्हापूरचे श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे श्रद्धेचे अजरामर प्रतीक आहे. या मंदिराला सुमारे 1200 वर्षांचा इतिहास आहे. 7व्या शतकात उभारलेले हे प्राचीन मंदिर स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना मानला जातो. मंदिरातील एका शिलालेखानुसार हे मंदिर चालुक्य राजवंशाच्या काळात बांधले गेले. येथील अंबाबाईच्या काळ्या दगडातील सुमारे 3 फूट उंच मूर्ती भक्तांना शक्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. हे मंदिर भारतातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. दरवर्षी होणारा किरणोत्सव हा सोहळा विशेष आकर्षण ठरतो, जेव्हा सूर्यकिरणे थेट देवीच्या मुखावर पडतात. तो क्षण अवर्णनीय असतो. भक्ती, इतिहास, दैवी ऊर्जा यांचा संगम म्हणजे कोल्हापूरची श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई. चला गणपती बाप्पा मोरया. चला चला चला. अंबाबाईचं दर्शन झालं. 4 तास लागले भाई, 4 तास. आता निघालो आम्ही रंकाळ्याला. रंकाळा पण इथे मस्त दर्शन झालं कोल्हापूरला. म्हणजे आम्ही लास्ट टाइम आम्ही ह्याला गेलेलो तुळजाभवानीला. तिथे तर आम्ही जवळपास 5 तास लाईनीत होतो आणि 5 तास उभं राहून पण भेंडी आम्हाला ना असं देवीला बघायला पण नाही भेटलं. असे दनादन पकडून खेचत होते ना. बट इथे मस्त दर्शन झालं, सही वाटलं. म्हणजे असं मन भरून देवीला बघता आलं. दिवसा उजेडात आलेलो, आता अंधारात निघतोय. आज सॅटर्डे संडे होता ना, त्याच्यामुळे मजबूत गर्दी होती. आणि त्यानंतर मग थोडं जेवलो वगैरे आम्ही, कारण सकाळी घरातनं जेवून नव्हतो निघालो. आणि आलो तेच त्या नातेवाईकांकडे. तिथे आम्ही सगळे ते सामान ठेवलं, टँक बॅग वगैरे, बाईक लावल्या आणि तसंच तिथून दर्शनाला गेलो. दर्शन करून मग भूक लागली. त्याच्यानंतरला मग म्हटलं आता जेवूया, नाही तर मग हालत खराब होईल. जेवे वगैरे पर्यंत आता 6:45 वाजले. आता इथून आम्ही चाललो आहे रंकाळ्याला, तिथून ज्योतिबा आणि मग घरी म्हणजे इथे कोल्हापूरलाच पावनखिंडीजवळ. इकडे हा समोर आय थिंक रंकाळाच आहे वाटतं. आणि इथे जास्त वेळ आम्ही थांबणार नाही. आम्ही फोटो वगैरे काढू आणि लगेच निघू, कारण आता जवळपास 7 वाजले. इथून आम्हाला अजून नाही म्हटलं तरी घरी पोचायला म्हणजे ज्योतिबा एक्सेप्ट ज्योतिबा जर नाही गेलो तरी आम्हाला एक
जवळपास दीड तास लागेल. परत ज्योतिबाला वेळ जाणार, त्याच्यामुळे पटकन 2-4 फोटो काढू आणि बघू आणि निघू. रंकाळा अरे ये ना. एवढं काय लाजतंय? नाही मग व्हिडिओ मध्ये आलं तर काय झालं. ऍक्च्युली दिवसा आलो असतं तर चांगलं कळालं असतं ना. दिवसा आलो असतं तर मस्त वाटलं असतं. हा काय रात्री दिसत नाही ना म्हणून तो बोलतो. बघा रेकॉर्ड होत आहे. कोण कोल्हापूरच्या असेल आणि ऐकलं तर शिव्या घालतील. ऍक्च्युली तिकडे वाटतं ते लाईटी आहेत ना, तिथे वाटतं. आपण हे ह्या साईडला उभे. चला निघू पटकन. ऍक्च्युली घाईत आलेलो. चला रंकाळा बघून झाला नाही म्हणताय ना, कारण असा काय बघितलंच नाही. फक्त म्हणजे ह्या लोकांना ऍक्च्युली हेच बघायचं होतं की रंकाळा म्हणजे ऍक्च्युली कसं आहे, काय आहे तलाव. बट आय थिंक मला असं वाटतं ना त्या साईडून वगैरे बघायला पाहिजे. तर हे कसं पूर्ण गोल आहे ना, सर्कल. पण भेंडी ह्या वायझरमध्ये, ह्या वायझर मी जे ब्लॅकवाला घातलं हे खाली केलं ना, ह्याच्यात काहीच दिसायला मागत नाही. अरे बापरे, खाण्याचे तर भरपूर स्टॉल आहेत. हे मस्त बनवलंय रे, सही वाटतंय ना, एकदम कडक वाटतंय, जबरदस्त एकदम. माहिती नाही. रंकाळ्याच्या ट्रॅफिक मधनं निघालो, पण आता एक थोडा प्लॅन मध्ये चेंज आहे. आता आम्ही इथून रंकाळा झाल्यानंतर आम्ही जाणार होतो ज्योतिबा करायला. बट प्रॉब्लेम असा झाला, मी आणि संकेत आम्हाला दोघांना घरी जावं लागतंय काही कारणामुळे. सो आम्ही दोघं ज्योतिबाला जात नाही. बाकीचे आपले जे सोबत रायडर होते ते ज्योतिबाला गेलेत. आम्ही दोघं फक्त घरी चाललोय काही कारणामुळे. सो हा व्हिडिओ आता मी इथपर्यंतच ठेवतोय. बाकी पुढचा आपला मुंबईला परतीचा प्रवास असेल. आणि सकाळी जर उठून जर कुठे गेलो, तसं आहे इकडे एक धरण पण आहे पावनखिंडीजवळ, तिथे जायचं हे लोक बोलतात आहे. जर गेलो तर मी नक्की व्लॉग बनवेन. पण सध्यापुरती तरी हा व्लॉग मी इथपर्यंतच ठेवतोय. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही गोष्टी असतील, काही तुम्हाला जर बोलायचं असेल, शिव्या घालायच्या असतील, तर सगळं कमेंट सेक्शन ओपन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. चांगलं लिहायचं चांगलं लिहू शकता, शिव्या घालायच्या शिव्या घालू शकता. सो भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड एन्जॉय द लाईफ. कीप रायडिंग. बाय.